पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणी प्रकरणाची फाईल आपल्याकडे आहे। फाईलचा अभ्यास करून काही वेळात गौप्यस्फोट करणारे एकनाथ खडसे यांनी आता सूचक वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये एकनाथ खडसे कोणता गौप्यस्फोट करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फतनं चौकशी झाली पाहिजे। निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर उच्च न्यायालयाच्या न्यायपीठाने झाली पाहिजे। दुसरं असं आहे की या पार्थची चौकशी करायची असेल आणि त्यांचेच वडील या ठिकाणी उपमुख्यमंत्री राहतील, म्हणजे उपमुख्यमंत्री पदावर आहे आणि त्यांच्या मुलाची चौकशी आहे, तर चौकशी किती निष्पक्षपाती होईल याबद्दल संशय आहे। आणि या ठिकाणी ही चौकशी चालू असताना किमान चौकशी पूर्ण होईपर्यंत तरी माननीय अजितदादा पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।